तर कोल्हापूर सोडून पुण्यामधल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये लढण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी एक प्रथमच भाष्य केलेलं आहे। पुण्यातून निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नव्हती, पण अमित शहांच्या फोननंतर पुण्यातून लढण्याचा निर्णय घेतल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं। एबीपी माझाच्या महाकट्ट्यावरती चंद्रकांत पाटील बोलत होते। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 4 जागांवर मी निवडून येऊ शकतो असा सर्वे रिपोर्ट आला, पण हा पक्षाने मला आदेश दिला की तुला पुण्यामध्ये जायचं आहे। अमित भाईंनी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने असा प्रस्ताव मांडला कि आप पुणे में जाओ, और अभी पुणे ग्रामीण में ज्या सहकारी संस्था वेगळ्या प्रकारच्या गावच्या राजकारणामध्ये आपण नाही आहोत, याच्यामध्ये पुण्यामध्ये जाऊन तू हे चांगल्या पद्धतीने करू शकता। मी त्यांना अनेक वेळा समजावून सांगितलं मैं या बैठकर भी कर सकता हूँ, म्हणजे आप मत लेकर जाओ, आता जे स्ट्रॉंग आहे ते आपण वीक करणार। माझी कणबरी इच्छा नव्हती, माझा रेजिस्टन्स होता, पण मी नेहमी संघटनेमध्ये हे शिकलो, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा नाही करायची, नेत्याने इच्छा व्यक्त करायची। नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, त्याप्रमाणे मी आज्ञा मानलेला आलो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।